मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी प्रोपिलिन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याची घटना घडली। या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने तातडीची खबरदारी घेतली। टँकरमध्ये असलेला प्रोपिलिन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती आणि हा अपघात संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा इशारा मानला जातोय। प्रोपिलिन हा पेट्रोकेमिकल उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा वायू असून तो रंगहीन, दाबाखाली साठवला जाणारा आणि तीव्र ज्वलनशील आहे। या वायूचा वापर प्रामुख्याने पॉलीप्रोपिलिन प्लास्टिक निर्मितीसाठी केला जातो। घरगुती वस्तू, पॅकेजिंग साहित्य, वाहन उद्योग, वैद्यकीय उपकरणे, औषधे, खते, रंगद्रव्ये आणि रबर उद्योगात प्रोपिलिनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। त्यामुळे देशातील रिफायनऱ्या आणि औद्योगिक पट्ट्यांदरम्यान या वायूची वाहतूक नियमितपणे केली जाते। मात्र प्रोपिलिन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक, साठवण आणि हाताळणी करताना काटेकोर सुरक्षा नियम पाळणे आवश्यक असते। किंचित निष्काळजीपणा झाला तरी आग किंवा स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडू शकते। द्रुतगती मार्गावर घडलेल्या या टँकर अपघातामुळे धोकादायक रसायनांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत। तज्ञांच्या मते अशा रसायनांची वाहतूक करताना वाहनांची तांत्रिक स्थिती, वाहन चालकाचे विशेष प्रशिक्षण, आपत्कालीन यंत्रणांची तत्परता आणि प्रशासनाचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे। औद्योगिक गरजा पूर्ण करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। दरम्यान यावर तुमचं काय मत आहे आम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं।